तुम्हाला माहिती आहे का, आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या काजूची भाजी कशी बनवायची ते। हां, तुम्ही याला काजू मसाला बोललात तरी चालेल। तर झालं असं की आमच्या बाजूच्या काकींनी आम्हाला ओले काजूगर आणून दिले, तर आम्ही ठरवलं की यावर आपण एक व्हिडिओज बनवायचा। तर करायचं हे आहे, सगळ्यात पहिला आपल्याला या काजूगराचा डिंक काढून घ्यायचा आहे। म्हणजे 2 ते 3 वेळा गरम पाण्यातून बदलून यातला सगळा डिंक काढून घ्यायचा आहे। जर असं केलं नाहीत ना तर सगळा डिंक हाताला चिकटेल आणि नंतर मग चामडी निघेल बोटांची। तर तुम्ही हाताला व्यवस्थित तेल लावून घेतलं तरी चालेल, जसं मी घेतलंय लावून। तर अशा प्रकारे आपल्याला काजूचा सगळा डिंक काढून घ्यायचा आहे आणि त्याचं साल पण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला वाटपाची तयारी करायची आहे। तर इथे वाटपाला मी 2 कांदे, थोडं खोबरं आणि 1 टोमॅटो असा घेतला आहे। तर यात वाटप आपल्याला फक्त कांदा आणि खोबरं याचंच करायचं आहे। टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे, कारण तो आपण फोडणीत टाकणार आहोत। तोवर सांगते की तुम्ही जर चॅनलला नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरसुद्धा कुकिंग व्हिडिओज जे मी टाकले आहेत ते सुद्धा आवर्जून पहा। तर इथे आता वाटपासाठी मी हा उभाच कांदा कापून घेतला आहे आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत। हे आपल्याला भाजून मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यात थोडीशी कोथिंबीर ॲड केली तरी चालेल। तर इथे आता आपलं वाटपाचं सगळं साहित्य रेडी झालेलं आहे आणि फोडणीसाठी चौकोनी कांदासुद्धा कापून घेतलेला आहे। तर आता आपण वाटपाची तयारी करतोय। ते एका हीटिंग पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। वाटप थंड झालं की मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। कांदा लवकर शिजावा म्हणून तुम्ही त्यात थोडं मीठ टाकू शकता। इकडे दुसऱ्या बाजूला मी काजूगर बॉईल करायला ठेवलं आहे। आता आपण मेन रेसिपीला सुरू करतोय। तर एका हीटिंग पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून त्यात जिरं आणि मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यात फोडणीसाठी कापलेला चौकोनी कांदा टाकून त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यावर आपण त्यात टोमॅटो टाकणार आहोत आणि या स्टेजला आपण सगळे मसालेसुद्धा ॲड करणार आहोत। मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, धना जिरा पावडर टाकून आणि थोडासा हवा असेल गरम मसाला टाकून मिक्स करायचं आहे। आता कारण मी मालवणी पद्धतीत बनवलेलं आहे तर आम्ही इथे फक्त मालवणी मसालाच टाकलेला आहे। म्हणजे 1760 मसाले टाकायची काही गरज नाही, एकाच मसाल्यात सगळे मसाले आले। तर इथे तुम्ही चवीनुसार तुम्हाला तिखट कमी जास्त जो वाटेल तसा मसाला टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्याला थोडं तेल सुटायला लागलं की त्यात आपण बॉईल केलेले काजूगर ॲड करणार आहोत। या स्टेजला आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। जर तुम्ही काजूगर बॉईल केले नाही तर तुम्ही असं सुद्धा टाकू शकता यामध्ये आणि नंतर पाणी टाकून शिजवू शकता। त्यानंतर याला एका उकळीवर शिजू द्यायचं आहे आणि मगाशी आपण जे वाटप तयार केलं ते वाटप आपण आता यामध्ये टाकणार आहोत। तर आता याला उकळी आलेली आहे। आपण यामध्ये आता मीठ ॲड करून वाटप ॲड करणार आहोत। वाटप ॲड केल्यावर याला लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनटं शिजवायचं आहे। काजूगर शिजला आहे की नाही हे आता आपण चमच्याने तोडून बघणार आहोत। तर आता काजूगर आपला शिजला आहे। आपण आता गॅस बंद करणार आणि कोथिंबीर टाकून याला सर्व करणार आहोत। तर तुम्हाला नक्की कशी वाटली ही काजूची भाजी हे मला व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्हीसुद्धा ही घरी नक्कीच ट्राय करा। आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात। आणि तुम्हाला पुढचे नवीन कुठले व्हिडिओज बघायचे असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट्समध्ये कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।